भ्रष्टाचार भ्रष्टाचार हे आमच्या गावात किती कमी करता येईल याचा उल्लेख नाही, किती जास्त करता येईल याचा उल्लेख आहे. किती कमी करता येईल याचा उल्लेख नाही, किती जास्त करता येईल याचा उल्लेख आहे. मला नाही वाटत याच्यात कुठलं आम्हाला त्यांनी उत्तरं देतील, कारण यांना गोपछडे या नावाचं प्रेशर आहे. प्रेशर आहे. माझी संघटना असं लूटमार करायची संघटना नाही आहे. माझी संघटना एक आहे, ज्याला नुकसान होईल तिथं हा पहिला राहील. हा छत्रपती संभाजी महाराजांना शिकवलेले डोळे जातील, कान जाईल, नाक जाईल, हात जाईल, तोट जातील, तुकडे होतील, पण हात तुटणारा नाही. यातली भूमिका माझी आहे. एकीकडे भ्रष्टाचार संपला अशा वल्गना होत असल्या तरी सुद्धा ग्राम पातळीवरती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे हे वास्तव नाकारता येत नाही. याच अनुषंगाने देगलूर तालुक्यातील बोरगाव येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना भ्रष्टाचाराच्या माध्यमातून झाल्या अशा पद्धतीचा दावा करत गावकरी या ठिकाणी अमर उपोषण करत आहेत. विशेषतः संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या उपोषणाची मुहूर्तमेढ आज लागली गेली. नेमकं आज उपोषणाची वेळ आपल्याला का आली आणि यामागचं नेमकं काय कारण आहे, काय सांगा? नमस्कार, मी शहाजी पाटील बाबरे, बोरगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. मी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष. भ्रष्टाचार हे आमच्या गावात किती कमी करता येईल याचा उल्लेख नाही, किती जास्त करता येईल याचा उल्लेख आहे. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आमचे ग्रामपंचायतचे सरपंच आणि गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी दोघं मिळून कसं लुबाडता येईल या पद्धतीचं आहे. हे बघा, माझं 13 तारखेला 12/3/2026 दिलेलं अर्ज. यात काय लिहिलं आहे बघा, मी 15/1/2021 ते 2025 या काळातील बोगस कामाचा भ्रष्टाचार आयोग व दलित वस्ती समाज कल्याण विकास निधी व 90-10 खासदार निधी व 2025-15 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास निधी, प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास मनोरगा व इत्यादी शासनाकडून मागणी केली होती. या कामात असे कुठलीही एक निधी नाही की ज्यात भ्रष्टाचार नाही. 100% भ्रष्टाचार म्हटलं तरी चालेल. मी हे 12/3/2026 की मी बीडीओ साहेबांना हे पत्र काढलं होतं की साहेब की या गोष्टीवर माझा विचार करावा व मला न्याय मिळवून द्यावा. त्या दिवशी मला थातूर मातूर उत्तर दिले. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा 12/3/2026 रोजी निवेदन दिलं या संदर्भामध्ये, तर त्याच्यावरती नेमकी काय कारवाई झाली आणि जे अधिकारी तुम्हाला भेटले होते त्यांनी नेमकं काय आश्वासन दिलं होतं? अधिकारी भेटले कोण? बीडीओ साहेबांना. मी बीडीओ साहेबांना जाऊन भेटलो की बाबा माझ्याकडे कोणी नाही आलं, हे आलं लेटर म्हणून मला कोणी नाही विचारलं. पण मी बीडीओ साहेबांना डायरेक्टली जाऊन विचारलं, साहेब माझी 12/3ची जे ओसी राहते अशा प्रकार ओसी घेऊन गेलो की बाबा साहेब हे ओसी म्हणजे काय झाली, म्हणजे ह्याच्यावर काही चौकशीचं केलात का आणि याच्यावर कधी काढणार आहात? काढू, सध्या टाईम नाही, सध्या वेळ नाही, असंच थातूर मात्र उत्तर दिलं. मग त्यानंतर मी कंटाळून त्यांना मी 30/6/2026 या 30/6/2026 रोजी मी त्यांना उपोषणाची एक तयारी दिली. साहेब माझी मर्यादा संपली, माझी गावकऱ्याची मर्यादा संपली, मी यापुढे मी कुठला निर्णय घेईन याचं मी सांगू शकत नाही. म्हणून मी 30/6 त्यांना मी नोटीस दिली की साहेब मी आता त्याचा अधिकार केला नाही की मी तालुका अध्यक्ष आहे म्हणून, फक्त मी ग्रामस्थ आहे म्हणून मी लेटर दिले. तुम्ही दुसऱ्यांदा निवेदन दिलं त्यानंतर ही कारवाई झाली का? नाही. मग शेवटी तुम्हाला उपोषणाची वेळ आली आणि आपण किती जण उपोषणाला बसलेले आहात आणि नेमकी मागणी काय आहे तुमची? आता याच्यावर कारवाई मी एक वेळेस 30/6च्या नंतर 1 तारखेला मी कुरुंदे साहेबाकडे गेलो होतो. याच्या अगोदर म्हणजे जो 21 ते 22 तारखेच्या आत 22/5/2026 रोजी त्या दिवशी मी कुरुंदे साहेबाकडे गेलो होतो साहेब. आणि त्यांनी विस्तार अधिकारी नेमवले म्हणून असं मला बीडीओ साहेबांना सांगितले होते की मी त्यांना विचारलं साहेब काय झालं माझ्या चौकशीचं. त्यांनी मला अशा प्रकारे उत्तर दिले की मी अनपेक्षित ते विचार सुद्धा केले नव्हते की ते उत्तर मला देतील. मला तेवढंच काम आहे, मला तेवढं एकच गाव आहे का? अरे अधिकारी लोक अशा प्रकारे उत्तर देत आहेत ते मी विचार सुद्धा केलं नव्हतं. मग त्याच्यानंतर मला हा ठोस पाऊल उचलावा लागला. आता नेमकी जर समजा तुमची मागणी पूर्ण झाली तर पुढे नेमकं काय करणार? पुढे आता चालू होणार नेमकं काय यामध्ये? आता याच्यात तुम्हाला एक सांगायचा उद्देश कसा आहे, मला नाही वाटत याच्यात कुठलं आम्हाला त्यांनी उत्तरं देतील,
कारण यांना गोपछडे या नावाचं प्रेशर आहे, प्रेशर. गोपछडे या नावाचं, गोपछडे मी खुलं बोलतो तुम्हाला, मी त्या नावाला मी दोष देत नाही, क्लेम करत नाही की तेच माणूस माझं नाव वापर म्हणून असं म्हणत नाही. हा माननीय डॉक्टर अजितदादा गोपछडे यांनी त्यांचे भाऊ आहेत असं सांगून घेत आहेत. हे सरपंच आमच्या गावचे बसवंतराव गोपछडे यांनी सांगून घेत आहेत की हे माझे भाऊ आहेत. या गोपछडे नावाचा उल्लेख करून त्यांनी प्रेशराईज करत असतील किंवा अधिकाऱ्याला बोलत असतील. जर काही केलं असतं मी माझ्या दादांना सांगेन किंवा मी माझ्या दादांना फोन करायला हवीन, असं काही प्रेशराईज करत असतील त्यांनी. म्हणून मला नाही वाटत की हे मला उत्तर मिळेल. मला असं वाटतं का त्यांनी कदाचित या संदर्भात फोन वगैरे केले किंवा अशा पद्धतीचे काही म्हणजे चर्चा वगैरे घडून आल्या किंवा काही लेखी स्वरूपात किंवा काही माध्यमात कोणत्या तरी माध्यमात त्यांच्या तुम्ही जे आता बोलालात त्याचं काही आहे का आपल्याकडे? माझ्याकडे ठोस पुरावा तर नाही, पण माझ्या गावात आता सहज असं बसल्यावर चार लोकांचं चर्चा होते की हा फलाना असा म्हणला. हे काय रे, मी माझ्या दादाला एक वेळेस सांगितलं की ते लगे गांडीवर लाकडं मारून हाण टाकते. अशी खेडेगावची भाषा. आज त्यांनी त्यांचे भाऊ त्यांचे पुतणे अशा भाषेनं उत्तर करतायत की दादाचं माझ्या प्रेशर नाही, असं आम्ही कसं म्हणावं. मुळामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की संभाजी ब्रिगेड एक अशी संघटना आहे जी चळवळीला प्रेरणा दिलेली आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेषतः आपण संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष या नात्याने सुद्धा इथं उपस्थित आहात. तर एकूणच या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहता, काय सांगाल या चळवळीचा या उपोषणावरती कसा परिणाम घडेल, काय वाटतं? मी माझ्या संघटनेचं सांगतो, माझी संघटना असं लूटमार करायची संघटना नाही आहे. माझी संघटना एक आहे, ज्याला नुकसान होईल तिथं हा पहिला राहील. हा छत्रपती संभाजी महाराजांना शिकवलेले डोळे जातील, कान जाईल, नाक जाईल, हात जाईल, तोट जातील, तुकडे होतील, पण हात तुटणारा नाही. यातली भूमिका माझी आहे. हा संभाजी ब्रिगेड हे असं एक आहे, माझ्या गावाला त्रास झाला. आज पूर्ण आमचा एससी समाज जवळपास वरच्या गावातून बाया लेकरं पोरं घागरी घेऊन खाली पूर्ण रोडला येत आहेत पाणी भरण्यासाठी. 10 वाजो, 11 वाजो, 2 वाजो, जशी त्रिपेज येईल तशी पाणी भरायला. अरे ताणी भुकेलेला पाणी पाजवा, घरं द्या, स्वतः हडप नका करून घेऊ, घरं नका तुम्ही बांधून घेऊ. हेच आम्हाला म्हणायचं आहे. आमची संघटना फक्त तहान भुकेलेला समज देणारी आहे की लूटमार करू नका. आम्हाला एकच म्हणणं आहे आमच्या संघटनेमार्फत. असं ऐकूयास आहे की आज काही अधिकारी सुद्धा इथे भेटण्यासाठी आले होते किंवा त्यांचे कर्मचाऱ्यांनी तुम्हाला पाठवले आहेत की या संदर्भात वगैरे उपोषणाच्या संदर्भात काही चर्चा झाली का, नेमकं काय म्हणाले? झाली, चर्चा झाली. मी हे 12 तारखेला आहे, ते 12 तारखेला लेटर दिलेलं आहे. तर त्यांच्या उत्तरात मागची तारीख घेऊन येत आहेत की आम्ही 10 तारखेला ऑर्डर काढली होती आणि त्याच्यात उल्लेख आहे 7 दिवसाच्या आत त्या निकाली लावण्यात येईल. 10/4/2026 या तारखेला ऑर्डर काढलेली आहे आणि त्यांनी निकाली काय देत आहेत 19 तारखेला रिझल्ट लावले की आमचे तथागत कागद न मिळाल्यामुळं हे आम्ही स्थगिती दिले. अरे काय समजावं की यांनी आज मला उत्तर देतील, यांनी आज सुद्धा आम्हाला काय उत्तर देतील असं खातरमात्र करून उत्तर देऊन आम्हाला उत्तर देतील. पण आम्ही आज जोपर्यंत आम्हाला तोडगा कसा निघणार की आमच्यासोबत चॅनलवाला एक आणि स्वतः व्हिडिओ साहेब आणि स्वतः विस्तार अधिकारी यांनी जोपर्यंत येऊन माझ्या गावात लाईव्ह चौकशी करणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उपोषण माघार घेणार नाही. हे आज न्यूज मार्फत आम्ही तुम्हाला कळवत आहे. आणि अजून एक गोपछडे दादा, अजित दादा, तुम्हाला आमचं एक म्हणणं ऐका की तुमच्या नावाचा दुरुपयोग करून घेण्यात येत आहे. या गोष्टीवर तुम्ही स्वतः नाव खराब करून घेऊ नये अशी आमची एक गावकऱ्याची कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी माझ्यासोबत दुसरे उपोषणकर्ते आहेत. तुमचं नाव काय आहे? माझं नाव बालाजी रघुनाथ शिंदे. नेमकं तुमच्या गावामध्ये वेगवेगळ्या योजनेचा भ्रष्टाचार झाला आहे असं आपलं म्हणणं आहे. नेमकं काय सांगायचं आहे की तुम्हाला की आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे किंवा जे काही नागरिक आहेत त्यांना सोयी सुविधा मिळत नाही असं तुम्हाला काय वाटतं? आमच्या गावामध्ये वॉटर प्लांट आहे ते आज 2 वर्षापासून बंद आहे. फिल्टर पाणी आणायला आम्हाला 4 किलोमीटर करेडखेड जाऊन आणावं लागते. कोणता भंडाऱ्याचा कार्यक्रम असला तर 1000-2000चा पाणी आम्हाला खरेदी आणावं लागते. ते वॉटर प्लांट त्वरित चालू करावी ही आमची मागणी आहे.
खरं तर उपोषणकर्त्याची एक महत्त्वाची मागणी घेऊन त्यांनी उपोषणाला या ठिकाणी बसले आहेत. देगलूर तालुक्यातील बोरगाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. वेगवेगळ्या योजनेमध्ये भ्रष्ट पद्धतीचा व्यवहार झाल्याची तक्रार त्यांनी वारंवार प्रशासनाला दिली. त्या प्रशासनाला दिलेल्या तक्रारीवरती जे प्रमुख जे अधिकारी आहेत त्यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यानं या उपोषणकर्त्याला आज उपोषणाची वेळ आली. खरं तर उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की या नांदेड जिल्ह्याचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांच्या नावाचा वापर करत या ठिकाणी जो भ्रष्टाचार झालेला आहे तो दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय, अशी शंका कुशंका उपोषणकर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित करण्यात आली आहे. खरं तर कोणत्याही अधिकारी असो अथवा कोणताही लोकप्रतिनिधी असतो हा संबंध जनतेचा असतो. यामध्ये नेमकं काय तथ्य आहे काय नाही या येणाऱ्या भाग 2मध्ये आम्ही तुम्हाला सांगूच. परंतु उपोषणकर्त्याचा जो मुद्दा आहे भ्रष्टाचार जे झालेला आहे ते उघडकीस निघायला पाहिजे. पाहत रहा माइंडलाइट मीडिया.